नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या पार्थसोबत खोटं बोलल्याने पार्थचं मन तर खूपच दुखावलेलं आहे. तर आता चक्क काव्या त्याला विक्रमच्या मदतीने मनवत आहे. तर दुसरीकडे जीवाने अखेर नंदिनीसमोर आपलं पूर्ण मन मोकळं केलेलं आहे आणि त्यातच रम्याने त्यात आगीत तेल ओतायचं काम केलेलं आहे की तिने त्यांच्या 1 महिना पूर्ण झालेल्या लग्नाचं सेलिब्रेशन करून त्यांच्यात वाद वाढवण्याचा डाव आखलेला आहे. तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. वसुंधराने पार्टीचं सांगितल्यानंतर नंदिनी तिला म्हणते की मला आवडलेलंच आहे, पण जीवा आणि काव्या आणि बाकीचे सगळे आणि मागच्या वेळी कसं झालं होतं की मिथुन दादांनी ना लग्नाच्या फोटोच्या फ्रेम्स आणलेल्या होत्या. मग घरामध्ये खूपच वाद झालेला होता त्यावेळेला आणि काव्याला ना ते सगळं काही आवडत नाही असं ती सांगायचा प्रयत्न करत असते. तर त्यावर वसुंधरा तिला म्हणते की अगं नंदिनी, तुला खरं सांगू का, मीच नाही तर घरातल्या सगळ्यांनीच आता हे मान्य केलेलं आहे की काव्या थोडीशी अल्लड आहे आणि तुझ्यामध्ये जो शहाणपणा आहे ना, तो आता तिच्यामध्ये नाही, हे सगळ्या आम्हाला कळालेलंच आहे. आणि आपण एक काम करूयात का, की जर समजा उद्या पार्टीमध्ये काव्या चिडली किंवा रागावली तर आपण डायरेक्ट तिला केकच भरवूयात. मग सगळं काही गोडी गुलाबीने होईल. पण सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे, असं ती हट्ट करू लागते. तर तेव्हा मानिनी सुद्धा त्या गोष्टीला तयार होते आणि म्हणते की चला आता आपल्याला लिस्ट तयार करायला घ्यावी लागेल की काय काय आणायचं आहे, असं ती म्हणू लागते. तर तेव्हा वसुंधरा त्या दोघींना म्हणते की तुम्ही दोघे एक काम करता का, तुम्ही दोघी थोडंसं पुढं व्हा. मी आत्ता शॉपिंगवरून आलेली आहे ना, मी थोडंसं फ्रेश होते आणि मग येते, असं म्हणून त्या दोघींना ती पुढं घालवते. तर मित्रांनो, इथे आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेलं आहे की ज्यावेळेस वसुंधरा कारमधून येत असते तर तेव्हा रम्याचा तिला फोन आलेला असतो आणि रम्या खूपच वैतागलेली असते आणि वसुंधराला म्हणत असते की अगं आई, मला जे नको आहे ना तेच इथं घडत आहे. कारण ती अतिशहाणी नंदिनी आहे ना, तिला असं वाटत आहे की ती जिंकत आहे आणि मी हरत आहे. तर तेव्हा वसुंधरा तिला थोडंसं थांबवते आणि म्हणते की अगं रम्या, थोडंसं शांत होशील का आणि मला नीट सांगशील का की नक्की काय झालं आहे ते, असं ती म्हणते. तर त्यावर रम्या तिला सांगू लागते की मी पार्थबरोबर ऑफिसमध्ये जाते, दिवसभर आम्ही एकत्र असतो आणि जाताना सुद्धा मी त्याच्या गाडीमधूनच जाते, म्हणून ती नंदिनी इनसिक्युअर झालेली आहे. आज तिने काय केलं माहिती आहे का, की पार्थला उपवास करायला सांगितला आणि त्या काव्याला साबुदाण्याची खिचडी घेऊन इकडं तिने पाठवून दिलेला आहे आणि ती इकडं आली सुद्धा खिचडी घेऊन आणि काय सांगून त्या नंदिनीने तिला इकडं पाठवलेलं आहे ना ते माहितीच नाही, असं ती सांगू लागते. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की मला ना या दोन्ही बहिणींचं काही कळतच नाही. कधी कधी एकमेकांच्यावरती इतक्या नाराज असतात आणि कधी-कधी ना गळ्यात गळे घालून हिंडत असतात, असं ती सांगत असते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की त्या नंदिनीला काय वाटलं की उपवास करायला लावून खिचडी खायला घालून पार्थ आणि काव्या एकत्र येणार आहेत का, आणि मी ते कधीच होऊ देणार नाही. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की तू अगोदर घरी ये, मग आपण नीट बसून बोलूयात की या दोन्ही बहिणींची वाट कशी लावायची ते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की नाही आई, तेवढा वेळ नाही, कारण मी घरी येण्या अगोदरच तू सगळं काही सुरू कर. तर तेव्हा वसुंधरा काय सुरू करू असं तिला विचारते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की आई, तू प्लॅनिंग सुरू कर सेलिब्रेशनचं. तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा धक्क्यानेच काय असं तिला विचारते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की तू घरामध्ये सगळ्यांना सांग की उद्या आपण सेलिब्रेशन करत आहे. त्या चौघांच्या लग्नाला ना उद्या 1 महिना पूर्ण होत आहे, त्याचं सेलिब्रेशन. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर वसुंधरा तिला म्हणते की अगं रम्या, तू हे काय बोलत आहेस, तुला तर कळत आहे का, ज्या लग्नाचा मला प्रचंड मनस्ताप झालेला आहे त्याच लग्नाचं तू सेलिब्रेशन करायला सांगत आहेस आणि ते सेलिब्रेशनसुद्धा मीच करू का, असं तिला ती बोल लावू लागते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगं आई, या सेलिब्रेशनचा उपयोग पार्थ आणि काव्यामध्ये भांडण लावायसाठी कसा करायचा ना, ते मी तुला सांगते, असं ती म्हणू लागते. तर तेव्हा वसुंधरा तिला विचारते की तू कसा करणार आहेस आणि अगोदर ते मला तू सांग. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगं आई, सगळं काही फोनवरच बोलायचं आहे का तुला, बाकीचं सगळं घरी आल्यानंतर मी तुला सांगते आणि तू घरातल्या सगळ्यांना सांग की उद्या आपण सेलिब्रेशन करत आहे, असं म्हणून ती फोन ठेवूनच देते. आणि मित्रांनो, हे सगळं रम्याने प्लॅन केलेलं असतं. तर आता बघा, दुसरीकडे पार्थ काव्याच्या क्लासच्या बाहेर आलेला असतो आणि तो स्वतःशीच बोलत असतो की काव्या मॅडम, उद्या जाऊन तुम्ही कलेक्टर होणार आहे, पण वस्तू विसरायचं मात्र तुमचं काही बंद होणार नाही आणि एकदा कलेक्टर झाला ना की मग मी त्यांना सांगतो की मला PA म्हणूनच तुम्ही अपॉइंट करा. मग सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला आठवण करून देईन. पण या काव्या मॅडम आहेत कुठं, असं तो म्हणून तिला शोधत असतो. तर तेव्हा त्याला समोरच अनिशा दिसते आणि तेव्हा तो अनिशाकडे जातो आणि एक्सक्यूज मी अनिशा, असं तिला म्हणतो.
तर तेव्हा अनिशा तिच्या एका मैत्रिणीला तिथून जायला सांगते आणि पार्थला हॅलो करते आणि अजून कॉलेज सुटायला वेळ आहे, तुम्ही आत्ताच काव्याला रिसीव्ह करायला आला आहे का असं विचारते. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की नाही, मी रिसीव्ह करायला आलेलो नाही. ॲक्च्युली ना रिसीव्ह करायला यायला आवडेल मला, पण आज रिसीव्ह करायला मी आलेलो नाही, तर काहीतरी द्यायला आलेलो आहे असं तो सांगतो. तर तेव्हा अनिशा काय द्यायला आलेला आहे असं त्याला विचारते. तर तेव्हा पार्थ आपल्या खिशामधून काव्याचा फोन काढतो आणि हा त्यांचा फोन मी द्यायला आलेलो होतो असं सांगतो. आणि सारखं काही ना काहीतरी विसरतच असतात. या अगोदर आय कार्ड विसरल्या होत्या, आज फोन विसरल्या आहेत आणि म्हटलं की फोन सापडला नाही ना तर टेन्शन घ्यायच्या, शोधाशोध करायच्या, म्हणून द्यायला आलेलो आहे असं तो सांगतो. तर तेव्हा अनिशा त्या गोष्टीवरती इम्प्रेसच होते आणि हाऊ स्वीट असं त्याला म्हणते. आणि तेव्हा पार्थ हळू आवाजात बोलतो की खरं तर ना हे काव्यानंच बोललं पाहिजे. आणि त्यानंतर तो अनिशाला काव्या कुठं आहे असं विचारतो. तर तेव्हा अनिशा मनातल्या मनात बोलू लागते की आणि म्हणते, अरे देवा, यांना जर काव्या कुठं आहे हे जर कळालं ना तर प्रॉब्लेमच होईल. तर तेव्हा पार्थ परत तिला विचारतो की सांगत आहे ना तुम्ही काव्या कुठं आहे ते. तर तेव्हा अनिशा ती लेक्चरमध्ये आहे असं सांगते. तर पार्थ तिला विचारतो की आत्ताच गेलेल्या आहेत का. तर अनिशा म्हणते की नाही, ॲक्च्युली ती सकाळच्या पहिल्या लेक्चरपासून क्लासरूममध्येच आहे आणि काव्या ना सगळ्यांच्या अगोदर जाऊन लेक्चरला बसते आणि ती फर्स्ट बेंचर आहे ना, त्यामुळे ती सगळ्या नोट्ससुद्धा लिहून काढते आणि ती सकाळपासून लेक्चरलाच बसलेली आहे. ॲक्च्युली आत्ता आमचा ब्रेक झालेला आहे ना, त्यामुळे मी बाहेर आलेले आहे आणि मी तिला म्हणाले होते की चल जरा माझ्यासोबत, पण ती मला म्हणाली नको, मी इथंच वाचत बसते. आणि ती किती ना डेडिकेटेड आहे हे बघितलं का तुम्ही, असं त्याला ती सांगू लागते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की बरोबर ठीक आहे, तुम्ही माझं एक काम कराल का, हा फोन तुम्ही काव्याला द्याल का आणि त्यांना सांगा की मीटिंग होती ना म्हणून मी लगेच निघून गेलो. तर तेव्हा अनिशा हो ठीक आहे सांगते की असं म्हणून काव्याचा फोन घेऊन तिथून ती लगेचच निघून जाते. तर इकडे मित्रांनो, काव्या मात्र बाहेरच बसलेली असते आणि तिला आता जीवा जे काही बोललेला असतो त्या गोष्टींचा खूपच त्रास होत असतो. तो म्हणालेला असतो की मी तुझी जबाबदारी का घेऊ, तुझी जबाबदारी घ्यायला ना तुझा नवरा आहे ना हक्काचा, फिरायचं असेल ना तर छान त्याच्या मागे जाऊन बसतेस आणि फिरायला जातेस. आणि प्रेमाचा रंग त्याच दिवशी उतरलेला होता ज्या दिवशी ना तू दादाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामधून काढायला नकार दिलेला होतास, तू मला सुद्धा नकार दिलेला होतास. आणि आपण ज्या ज्या ठिकाणी फिरायला जात होतो ना, तू त्या त्या ठिकाणी तुझ्या नवऱ्यासोबत जा आणि दोघेसुद्धा मस्त थंड हवेच्या ठिकाणी जा फिरायला, हनीमूनला जा, असं तो सर्व काही बोललेला असतो. ते आठवून तिला आता खूपच त्रास होत असतो. इतक्यात अनिशा तिथे येते आणि तिच्यासमोर तिचा मोबाईल धरते. तर ते बघितल्यानंतर काव्या धक्क्यानेच तिला विचारते की माझा फोन तुझ्याकडे कसा काय आला. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की अगं काव्या, तू अशी कशी धुंदीत असतेस, साधा फोन विसरल्याचं सुद्धा तुझ्या लक्षात नाही आणि फोनला पासवर्ड आहे ना तुझ्या, असं ती विचारते. तर तेव्हा काव्या आहे की पासवर्ड आहे माझ्या फोनला आणि रम्याने फोन घेतला होता ना माझ्याकडून तेव्हाच मी शहाणी झाले होते आणि तेव्हापासून मी रोज माझ्या मोबाईलचा पासवर्ड बदलत असते, असं तिला ती सांगते. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की फोन कुठं विसरला होता तुम्ही मॅडम, ते आठवत आहे का तुम्हाला. तर तेव्हा काव्या विचार करू लागते आणि तिला आठवतं की ज्यावेळेस ती पार्थसोबत भांडत असते की तुमच्या डब्याच्या नादात मी माझा फोन चार्जिंगला लावायलाच विसरले होते आणि तेव्हा पार्थनेच तिचा फोन चार्जिंगला लावलेला असतो, तो क्षण तिला आठवतो. आणि तेव्हा काव्या एकदमच अनिशाला सांगते की मी फोन पार्थच्या ऑफिसमध्ये विसरले होते आणि मी तिकडे गेलेले होते ना, तिथे माझा फोन पार्थनेच चार्जिंगला लावलेला होता आणि त्यानंतर माझं आणि जीवाचं भांडण झालं, पण थँक गॉड पार्थ माझा फोन नाही बघणार, मला त्याची खात्री आहे आणि त्यांचासुद्धा माझ्यावरती तेवढाच विश्वास आहे, असं ती सांगू लागते. तर तेव्हा अनिशा म्हणते की आणि त्या विश्वासावरती मस्त तू लोणचं घालत आहेस. आणि मला एक गोष्ट सांग की तू तुझा फोन पार्थच्या ऑफिसमध्ये विसरली होतीस, पण हे कधी झालं, असं ती विचारत असते. तर तेव्हा काव्य तिला सांगते की हे सगळं सकाळी झालेलं आहे, म्हणजे इथं यायच्या अगोदर ना मी त्यांच्या ऑफिसला गेलेले होते त्यांना डबा द्यायला. आणि एक मिनिट थांब, मी पार्थच्या ऑफिसमध्ये फोन विसरले होते आणि तो फोन तुझ्याकडे कसा काय आला, असं ती विचारते. तर तेव्हा अनिशा तिला सांगते की फोन माझ्याकडे नाही आला, तर ते माझ्याकडे आले होते, म्हणजे पार्थ देशमुख, असं ती बोलते. आणि ते फक्त इथं आले नव्हते, तर त्यांना तुला भेटून तुझा फोन द्यायचा होता आणि मग तू जे माझ्या बाबतीत करतेस ना तेच मी केलं, मी तुला वाचवलं आणि मी पार्थला सांगितलं की तू लेक्चरमध्ये आहेस सकाळपासून. तर ते ऐकल्यानंतर काव्याला जोराचा धक्काच बसतो आणि काव्या तिला ओरडू लागते आणि
म्हणते की अगं अनिशा तू वेडी आहेस का? आणि अगं अनिशा मी सकाळपासून त्यांच्या ऑफिसमध्येच होते आणि मी आत्ताच तिकडून आलेले आहे आणि वाटेल ते बडबड करून बसली आहेस बघ तू त्यांच्यासमोर. आता डाऊट येईल ना त्यांना माझा. तर तेव्हा अनिशा डोक्यालाच हात लावते आणि तिची समजूत घालायचा प्रयत्न करू लागते आणि म्हणते की त्यांना काहीसुद्धा डाऊट आलेला नाही आणि खरंच सांगत आहे मी, ते मीटिंग आहे ना असं सांगून तुझा फोन माझ्याकडे देऊन निघून गेलेले आहेत. आणि तुला एक गोष्ट कळत आहे का की ते बिचारे तुझा फोन तुला शोधायला लागू नये म्हणून त्यांची सगळी कामं सोडून ते ऑल द वे तुझ्यासाठी इथं आलेले आहेत. तर तेव्हा काव्य तिला म्हणू लागते की हे बघ अनिशा, मी सुद्धा ताईच्या सांगण्यावरून ऑल द वे त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना डबा द्यायला सुद्धा गेलेले होते. तर तेव्हा अनिशा म्हणते की तेच तर मी तुला बोलत आहे ना, तू तुझ्या ताईच्या सांगण्यावरून तिथे गेली होतीस, पण ते स्वतःहून इथं आलेले आहेत. ही गोष्ट कळत आहे का तुला? तर तेव्हा काव्य तिला म्हणते की मग ठीक आहे ना, मग आता मी त्यांचं काय करायचं? तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की त्यांच्यासोबत जरा नीट वागायचा प्रयत्न कर आणि तू वागत आहेस ना ते ठीक नाही. तू त्यांना नवरा मान किंवा नको माणूस, ती तुझी चॉईस आहे. पण माणूस म्हणून तरी त्यांचं एफर्ट बघ, त्यांच्याकडे लक्ष दे, असं ती सगळं सांगून तिथून ती निघूनच जाते. तर तेव्हा काव्या तिच्या बोलण्याचा विचार करू लागते आणि तिने सांगितलेलं असतं की तू त्यांना नवरा मान किंवा नको माणूस, पण ती तुझी चॉईस आहे. पण निदान माणूस म्हणून तरी त्यांचे एफर्ट्स बघ, असं तिनं सांगितलेलं असतं. त्या विचारात ती हरवून जाते. तर आता बघा इकडे मित्रांनो, नंदिनी आणि मानिनी लिस्ट काढायसाठी बसलेले असतात. तर तेव्हा मानिनी नंदिनीला सांगते की आपण सरळ मटण बिर्याणी आणि रायता करूयात, सरळ साधं आणि सोपं, आणि भाकरी रस्सा वगैरे नको. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की हो ते चालेल आणि मी शिरा करते. तर तेव्हा मानिनी म्हणते की हो हो चालेल. तर नंदिनी पुढे तिला म्हणते की आपण 2 केक्स मागवूयात, 1-1 किलोचे 2, ते पुरतील का? तर तेव्हा मानिनी हो पुरतील ना असं सांगते, पण फक्त फ्लेवर्स वेगवेगळे आणूयात. आणि वसुताईंना एकदा मी विचारते आणि जीवाला सुद्धा विचारायला हवं, कारण त्याचा रोज चॉईस बदलत असतो. आणि तू एक काम कर, तू त्याला फोनच करून विचारतेस का? तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही आत्ता नको, कारण ते ना आत्ता ऑफिसमध्ये कामामध्ये असतील आणि ते आले ना की मी विचारते, असं ती बोलतच असते. इतक्यात चक्क मागून जीवा तिथं रागारागात तावातावात येतो आणि बसतो. तर तेव्हा मानिनी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की अरे तुला तर 100 वर्षाचं आयुष्य आहे. तर तेव्हा जीवा रागातच असतो आणि नंदिनी सुद्धा त्याच्याकडे बघते आणि मानिनी सुद्धा त्याच्याकडे बघते. तर त्या दोघींना सुद्धा ती गोष्ट जाणवते आणि त्यानंतर मानिनी उठून त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते की जीवा सगळं काही ओके आहे ना? तर त्यावरती जीवा काही उत्तरच देत नाही. तर आता नंदिनी त्याला विचारते की मग कसा होता आजचा दिवस, रिजॉइनिंगचा दिवस, आणि स्पेशली तुमचा स्टाफ बघून तुम्हाला खुशच झाला असेल ना? आणि त्यातल्या त्यात ते के ग्रुप, असं त्याला विचारते. तरीसुद्धा जीवा शांतच असतो आणि त्याच्यावरती सुद्धा काही उत्तर तिला देत नाही. तर तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते की मी सगळ्यांच्यासाठी आता चहा करते, तू घेशील ना? आणि आल्याचा चहा करते, म्हणजे जीवाला सुद्धा आवडेल, असं सांगून ती त्या दोघांच्या मधून तिथून निघून जाते. तर तेव्हा आता नंदिनी जीवाजवळ जाते आणि परत त्याला विचारते की काय झालं जीवा, कसा होता पहिला दिवस, सांगा ना? तर तेव्हा आता जीवा अजूनसुद्धा शांतच असतो आणि त्याच्या डोळ्यासमोरून काव्यासोबत घालवलेले एकदम छान क्षण जोराने जात असतात. आणि त्यानंतर काव्या आणि पार्थचं लग्न झालेलं असतं, तो क्षणसुद्धा त्याच्या डोळ्यासमोरून जातो. आणि त्यानंतर काव्या पार्थला वॉलेट देत असते, तो क्षणसुद्धा त्याच्या डोळ्यासमोरून येतो. आणि आता सगळ्यात शेवटी जेव्हा काव्या पार्थला खिचडी वाढत असते, तो क्षणसुद्धा त्याच्या डोळ्यासमोर येतो. आणि त्यानंतर काव्याने त्याच्यावरती हात उगारलेला असतो, तो क्षणसुद्धा त्याच्या डोळ्यासमोरून जात असतो. आणि अचानकपणे त्याच्या डोळ्यामधून पाणीच येऊ लागतं. तर नंदिनी ते बघते आणि जीवा काय झालं, तुम्ही रडत का आहे, असं त्याला विचारते. तर मित्रांनो, चक्क जीवा रडत रडत नंदिनीला मिठीच मारतो आणि तेव्हा नंदिनी मात्र थोडंसं थांबते आणि नंतर त्याच्या डोक्यावरून ती हात फिरवू लागते. आणि जीवा खूपच जोरानेच तिच्या कुशी चिरून रडत असतो आणि नंदिनी त्याला सावरायचा प्रयत्न करत असते आणि त्याला परत जीवा अशी हाक मारते. तर आता जीवाच्या ती गोष्ट लक्षात येते आणि जीवाला धक्काच बसतो आणि जीवा एकदमच रडायचा थांबतो आणि तिच्यापासून तो मागेच सरकतो आणि सॉरी सॉरी, आय एम रिअली सॉरी, असं तो घाबरूनच बोलू लागतो. तर तेव्हा नंदिनी इट्स ओके असं त्याला म्हणत असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की नाही, इट्स नॉट ओके, हे अगदीच बरोबर नाही आणि तू असं कसं काय वागलास, असं म्हणून तो स्वतःलाच मारून घेत असतो आणि परत तो तिला सॉरी असं बोलून तिथून तो निघून बाजूलाच जातो.
तर त्या गोष्टीचा नंदिनीला थोडा धक्काच बसतो आणि ती विचारात पडते की जीवा असं कसं काय वागला. तर आता मित्रांनो इकडे बघा, काव्या अजूनसुद्धा तिथेच बाहेरच बसलेली असते आणि तेव्हा तिला अनिशा जे काही बोललेली असते तेच आठवत असतं. ती म्हणालेली असते की तू वागत आहेस ना ते ठीक नाही आणि तू त्यांना नवरा माणूस किंवा नको माणूस पण तो तुझा चॉईस आहे, पण एक माणूस म्हणून तरी त्यांचा एफर्ट्स बघ, असं तिने सांगितलेलं असतं तेच तिला आठवत असतं. तर तेव्हा काव्याचा फोन वाजू लागतो आणि इतक्यात पार्थने तिला फोन केलेला असतो. तर तेव्हा काव्या पार्थचा फोन उचलते. तर इकडून पार्थ बोलू लागतो की मी ऑफिसला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही फोन उचललेला आहे म्हणजे फोन तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे हे मी गृहीत धरतो. तर तेव्हा काव्या त्याला हो असं म्हणते आणि अनिशाने मला फोन दिलेला आहे असं ती सांगते. तर तेव्हा पार्थ कुठे आहात तुम्ही असं तिला प्रश्न करतो. तर तेव्हा काव्या आता खोटं बोलते आणि म्हणते की मी क्लासरूममध्येच आहे. तर तेव्हा पार्थ तुम्ही क्लासरूममध्ये आहात का, पण आजूबाजूला ना जरा साऊंडिंगचा आवाज येत आहे म्हणून मी विचारलं, प्लीज डोंट माइंड असं तिला तो म्हणतो. तर तेव्हा काव्या आजूबाजूला बघते आणि परत त्याला खोटं बोलते की आमच्या क्लासरूमची ना खिडकी उघडी आहे त्यामुळे आवाज येत असेल मे बी आणि आमचे सर आले आहेत मी नंतर बोलते असं सांगून ती पटकन फोन कट करते. तर मित्रांनो तेव्हा पार्थसुद्धा फोन कट करतो आणि चक्क पार्थ तिच्या समोरच तिथेच गाडीजवळ उभा असतो. तर तेव्हा काव्या स्वतःशीच बोलत असते आणि आता घरी जाऊनच त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे आणि नशीब माझं त्यांना काही कळालं नाही की मी क्लासरूममध्ये नाही ते असं ती बोलत असते. तर तेव्हा पार्थला मात्र त्या गोष्टीचा खूपच मोठा त्रास होत असतो आणि आता त्याला वसुंधरा जे काही काव्याला बोललेली असते की तू बाहेर जाऊन अभ्यासच करतेस का टवाळक्या करायला जातेस हे कुठं माहिती आहे आम्हाला असं बोललेलं असतं तो क्षण आठवतो आणि त्यावेळेस पार्थ तिला म्हणालेला असतो की टवाळक्या करायला नाही तर त्या अभ्यासच करायला जातात आणि मीच सांगितलेलं आहे त्यांना UPSC वरती फोकस करायला आणि ते त्यांचं स्वप्न आहे असं बोलून त्याने वसुंधराला शांत केलेलं असतं. आणि त्यानंतर एकदा वसुंधरा त्याला म्हणालेली असते की पार्थ मी काव्याला फक्त एवढंच म्हणालेले आहे की बाहेर जाताना फक्त सांगून जा. तर पार्थ तिला म्हणालेला असतो की कशासाठी आणि त्या कुठे जातात काय करतात ना हे मला व्यवस्थित माहिती असतं आणि बाकी आमचं आम्ही बघू काय करायचं आहे ते असं तो त्याच्यावरती तिला उत्तर दिलेला असतो. तो क्षणसुद्धा त्याला आठवत असतो आणि त्याला त्या गोष्टीचा अतोनात त्रास होत असतो आणि तो आता मनातल्या मनात बोलू लागतो की इथं मी काव्याने शिकावं IAS व्हावं म्हणून जगाशी भांडत आहे आणि इथं काव्या सर्रास माझ्याशी खोटं बोलत आहेत असं बोलून तो अखेर कारमध्ये बसतो आणि तिथून निघूनच जातो. तर आता त्यानंतर रात्री विक्रम आणि मानिनी छान असं चेस खेळत बसलेले असतात. तर तेव्हा मानिनी विक्रमला चेकानी मेट करते. तर तेव्हा विक्रम डोक्याला साथ लावतो आणि हसूच लागतो आणि मला एकदम आपल्या ना कॉलेजच्या कॅन्टीनचे दिवस आठवले आणि अजूनसुद्धा तू माझ्यापेक्षा छानच खेळतेस. तर तेव्हा मानिनी म्हणते की प्रश्नच नाही आणि आम्ही बायकांना या हातामध्ये लाटणं धरू शकतो आणि याच हाताने तुमचा उंटसुद्धा मारू शकतो असं ती बोलते. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की तुला कितीसुद्धा वाटत असलं ना की मला या विषयामधला खूप अनुभव आहे पण इतर बायकांचं मला माहिती नाही, पण तुझ्याबद्दल मी ठाम सांगू शकतो की माझी बायको मात्र जाम हुशार आहे. आणि ठीक आहे बाकी घरामध्ये एवढी शांतता का आहे असं तो विचारू लागतो आणि आपले उंट सॉरी आपले घोडे कुठे गेले आहेत चरायला असं तो विचारतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की काय हो सारखं सारखं घोडे म्हणता माझ्या लेकरांना, शहाणी झाली आहेत मुलं आता आणि त्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे आणि 1 महिना लग्न टिकवून दाखवलेलं आहे त्यांनी असं ती सांगते. तर तेव्हा विक्रम आता म्हणतो की अरे बापरे हो का आणि झालाच की जवळजवळ 1 महिना असं तो बोलतो. तर तेव्हा मानिनी म्हणते की हो उद्याच 1 महिना होत आहे आणि त्या निमित्ताने आपल्या घरामध्ये छोटंसं सेलिब्रेशन आहे. तर तेव्हा विक्रम खुश होतो आणि म्हणतो की मला सांग असं म्हणून तो त्याला जे काही सांगायचं असतं ते अडकळत आठवत बोलत असतो. तर आठवल्यानंतर तो म्हणतो की मेनू काय आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते की म्हणजे हे सगळं एवढं करून सुद्धा तुम्हाला फक्त खाण्याचंच सुचत आहे का. तर तेव्हा विक्रम परत तिला विचारतो की सांग ना मेनू काय आहे आणि त्या आंब्याच्या रसातला असा मस्तपैकी शिरा आहे का. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की देशमुख तुमच्या लग्नाचं सेलिब्रेशन नाही तर तुमच्या मुलांच्या लग्नाचं सेलिब्रेशन आहे आणि तुम्हाला जर अगदीच मेनू हवा असेल ना तर तुम्ही वसुताईंना विचारा, प्लॅनिंग सगळं काही त्यांनीच केलेलं आहे. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की हा काय प्रकार आहे, लग्नाला महिना झाला आहे पोरांच्या पण कार्यक्रमाचं काय काय आहे ते वसुताई काय ठरवणार, मग आपण काय करायचं असं तो तिला विचारतो. तर तेव्हा मानिनी म्हणते की आपण ना देवाचे आभार मानूयात आणि सकाळी आपण दोघे सुद्धा देवळात जाऊयात.
तर तेव्हा विक्रम म्हणतो की मी देवळात वगैरे नाही जाणार, कारण त्यांच्या लग्नाला 1 महिना झाला आहे ना, तेच जातील आणि सेलिब्रेशन माझं नाही, मी देवळात अजिबात जाणार नाही, विषय संपला असं तो बोलतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की तुम्ही हे सगळं मुद्दामून करता ना आणि हा जीवा आहे ना अगदी तुमच्यासारखाच आहे आणि चेष्टा करत करत उगीचच अडवून धरायचं आणि माझा पार्थ कसा शहाणा मुलगा आहे, गुड बॉय आहे तो आणि तो नेमका माझ्यावरतीच गेलेला आहे, असं ती सांगत असते. तर तेव्हा विक्रम हसू लागतो आणि म्हणतो की पण तो आहे कुठं? तो सकाळी ऑफिसला आला आहे ते मला कळालं, पण त्याला भेटायला जाईपर्यंत पट्टा गायबच झालेला होता आणि काय प्रकार आहे हा असं तो विचारतो. तर तेव्हा मानिनी सांगते की आता त्याची चिंता आपण करायची नाही. एकतर तो मोठा झालेला आहे, त्यामुळं त्याचं तो बघेल, नाहीतर त्याची बायको बघून घेईल, असं ती सांगते. तर तेव्हा विक्रम तिला आता कुल्फी आणायला सांगून तिथून पाठवून देतो. तर आता दुसरीकडे नंदिनी जीवासोबत बोलत असते आणि त्याला म्हणते की आम्हाला तर वाटलं होतं की तुम्ही आणि पार्थ एकत्रच याल, पण तुम्ही एकटेच आलात. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की माझं तर चुकलंच. तर तेव्हा नंदिनी म्हणते की अहो तसं नाही, चुकलं वगैरे काय बोलत आहे तुम्ही? आणि आम्हाला वाटलं होतं की तुम्ही आणि पार्थ येताना ऑफिसमधूनच जेवून याल, कारण आईच मला म्हणाल्या होत्या की मागच्या वेळी तुम्ही आणि पार्थने ऑफिसमध्ये वडापावची पार्टी केली होती. तर तेव्हा जीवाचं तिच्याकडे थोडंसं लक्षच नसतं. तर आता नंदिनी त्याला विचारते की जीवा ऑफिसमध्ये असं काय झालं की तुम्ही लगेच घरी निघून आलात? तर तेव्हा मात्र जीवा आता त्या गोष्टीचा त्याला परत त्रास होऊ लागतो आणि त्याला तो क्षण परत आठवू लागतो की जेव्हा काव्याने पार्थला खिचडी वाढलेली असते आणि तो परत रागराग करू लागतो आणि नंदिनीला काहीच बोलत नाही. तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काव्या पार्थला विचारत असते की पार्थ तुम्हाला काय झालेलं आहे आणि तुमचं ना असं शांत बसणं मला आता त्रास द्यायला लागलेला आहे आणि तिला त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो. तर त्यानंतर ती विक्रमकडे जाते आणि त्याला म्हणते की माझी एक खूप छान मैत्रीण आहे, तिचा एक मित्र आहे आणि तो तिच्यासोबत बोलतच नाही, मग तिने काय करावं असं ती त्याला इनडायरेक्ट पार्थबद्दलच विचारत असते. तर तेव्हा आता विक्रम तिला सांगतो की आता चांगुलपणाने वागायची सगळी जबाबदारी ना त्या मुलीवरतीच आहे आणि सगळा इगो वगैरे बाजूला ठेवून त्या मुलासोबत तिने बोलावं असं त्यानेच तिला सांगितलेलं असतं. तर तेव्हा त्याचं ते सगळं ऐकून ती पार्थबरोबर बोलत असते. तर असं विचारल्यानंतर पार्थ आता तिला सांगतो की आपण काही बोललो, समोरच्यासाठी खूप काही केलं की आपली किंमत राहत नाही, हे मला आज कळालेलं आहे. तर तेव्हा काव्या लगेचच त्याच्यावरती त्याला म्हणते की असं आई म्हणाली का? तर तेव्हा पार्थ आता तिला म्हणतो की असं मी म्हणालेलो आहे आणि आज मला माझी किंमत कळालेली आहे असं तो सांगतो आणि त्याला त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो. तर तेव्हा काव्याला तो जे काही बोलत असतो ते काही कळतच नसतं. तर आता दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते की आपलं लग्न झाल्यापासून तुम्ही पहिल्यांदा माझ्यासोबत इतकं भरभरून बोललेलं आहे असं ती म्हणते आणि बहुतेक मित्रांनो जीवाने नंदिनीसमोर आपलं सगळं मन मोकळं केलेलं आहे. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.